डायरेक्ट मुंबई टू डायरेक्ट त्या ठिकाणी बारामती, पुण्याहून बारामतीहून आपला इंदापूर तालुका पास करून पंढरपूर, अशी एक ट्रेनचं काम चाललेलं आहे. काही काहींना ते माहिती आहे, काही काहींना वाटतंय की ते होऊ नये का ते माझ्या रानातनं जातं, काहींना वाटतंय ती माझ्या घरावरून जातं. आता जर एखादी लाईन असेल आणि ती बुलेट म्हणजे बुलेट सारखी ती जाती. जपान तुम्ही बघा, कधी त्या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, नुसतं असं केलं तरी ट्रेन निघून जाते, इतकी फास्ट असते ती ट्रेन. आता जग जर त्या रस्त्याने चाललंय तर आता बैलगाडीत बसायचे दिवस गेले ना, ट्रॅक्टरमध्ये बसून जायचे दिवस गेले. आम्हाला माहिती आहे, आम्ही निवडणुकीला सुरुवातीला लहान असताना ट्रकमध्ये भरायचे आणि म्हणायचे चला कशाला, सभेला. आता माणसं ट्रक तर जाऊ द्यात, ट्रॅक्टर तर जाऊ द्यात, बैलगाडी तर सांगताच येईना, बैलच राहिली नाही. पण त्याबरोबर उघड्या जीपमध्ये पण बसत नाही. आईला एसी नाही वय, आणि तिच्याला धूळ येते, बंद कशी करायचं. एवढं ठीक आहे, राहणीमान बदललंय, त्याबद्दल दुमत नाही. माणसांची परिस्थिती बदलतीये, ती बदलली पाहिजे. आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, माणसांना आर्थिक सुबत्ता तिथं आणली पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच भागातल्या संस्था पण तितक्याच ताकदीने